शेवयाचं उपीट करतो। तर नाश्त्याला करायचं चालू होतं इथे शेवयाचं उपीट। विराला पण आवडतं आणि मला पण आवडतं, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं। मॅगीसारखं दिसतं त्यामुळे विरा आवडीने खाते, त्यामुळे शेवयाचं उपीट इथे करायचं ठरवलं होतं। तुम्हाला माहिती आहे का, शेवयाच्या उपीटांमधून भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, फायबर, जर आपण त्याच्यात जास्त भाज्या घातल्या तर जीवनसत्वसुद्धा मिळतात आणि जे आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम ऊर्जा देतात असं म्हणतात। पण मी यावेळेला भाज्या घातल्या नव्हत्या, फक्त कांदा आणि टोमॅटो जो काही आहे तेवढाच घातला होता। आणि परत आपण त्या शेवया कुठल्या वापरतो, म्हणजे गव्हाच्या वापरतो किंवा गव्हाच्या शेवया किंवा रव्याच्या शेवया असतात, त्याच्यावर सुद्धा बराच फरक पडतो। या शेवया मी पॅक शेवया घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी इथे साधाच शेवयाचं उपीट जे काही आपण कांदा टोमॅटो घालून करतो ते केलं होतं। पचनास हलकं असतं आणि नाश्त्यासाठी हलकं आणि पचायला सोपं असतं। जर तुम्ही याच्यात जर मटार घातलात तर प्रथिनं मिळू शकतं, म्हणजे प्रोटीन मिळू शकतात आपल्याला, आणि काजू घातले तरीसुद्धा प्रोटीन मिळू शकतं। असं वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या शेवयाच्या उपीटमध्ये आहेत। जर भाज्या वगैरे जास्त घातल्या तर नक्कीच मिळू शकतात। तर ही एक माहिती मला मिळाली, तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही सांगा। आणि तुम्ही तुमच्या नाश्त्याचे पदार्थ कसे ठरवता, आज नाश्ता काय करायचा किंवा उद्या नाश्ता काय करायचा, हे कसं ठरवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला जेव्हा नाश्ता करायचा असेल किंवा मी काहीतरी ठरवत असेल तेव्हा मला नक्की त्या गोष्टीचा उपयोग होईल। बरं, जे कोणी सबस्क्राईब करत नाहीत पण व्लॉग्स आवडीने बघतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीनं साधं सोपं शेवयाचं उपीट माझं तयार होतं। आणि पुढे बघा, झालंय असं की आमच्याकडे नगरपंचायतीचं पाणी जे येतं ते गेले 3 दिवस आलं नाही आहे, म्हणून नगरसेविका मॅडमनी टँकर पुरवठा केला आम्हाला पाण्यासाठी। विरा मला विचारते, आई पाणी संपलं आहे का आपलं? तर म्हटलं हो पाणी संपलं आहे। तर ती मला सांगते की आई चल बादली घेऊन खाली चल, टँकर आला आहे, पाणी भरूया। तर नगरसेविका स्मिता कुंभार परळकर मॅडमनी टँकर दिला होता। 3 दिवस झाले पाणी आलं नव्हतं, त्याच्यामुळे गल्लीमध्ये टँकर सोडला होता। आमची गल्ली तशी मोठी आहे त्यामुळे वरून एक टँकर सोडला होता आणि खालून एक टँकर सोडला होता। मग जर तुम्हाला कुणाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर एक औषध आहे माझ्याकडे, जे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळून जाईल। तर ह्याला म्हणतात सराटे। हे आहेत सराटे, ह्याला गोखरू असंही म्हणतात। तर हे सराटे पाण्यात उकळवून असं त्याचं पाणी प्यायचं। ही काटेरी आहे, याचा काटा जबरदस्त बोचतो। आणि हे जेव्हा मूतखड्याचा किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, सांधेदुखीचा हे मला आज कळलं, पण मूतखड्याच्या त्रासावरती हे सराट्याचं पाणी उपायकारक मानलं जातं। नंतर संध्याकाळी टेरेसवर गेले होते तर असं काहीसं चित्र दिसायला लागलं। ऐन उन्हाळ्यामध्ये असे पावसासारखं पाणी का दिसते हे कळेलच तुम्हाला, कारण त्याची स्टोरी मी पुढे सांगितली, त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा। तर त्याचं झालं असं, गेले 2-3 दिवस आमच्याकडे नगरपंचायतीचं जे काही पाणी येतं ते पाणी आलं नव्हतं, म्हणजे 3 दिवस झाले पाणी आलं नव्हतं। आज 4था दिवस। त्याच्यामुळे झालं काय की मी आमच्या नगरसेविका मॅडमना विचारलं होतं की पाण्याचं नेमकं काय होणार आहे। तर त्या बोलल्या की पाणी संध्याकाळी येईल, पण खात्री नाही आहे, ट्रायल घेणार आहोत संध्याकाळी, तात्पुरतं मी तुम्हाला टँकर देते। बरं, टँकर देते। टँकर आला, टँकरनी गल्लीनं सगळं पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता 4:30 वाजता परत नळ कनेक्शनची नवीन पाईपलाईनची ट्रायल बघण्यासाठी पाणी सोडलं। आणि ते पाणी एवढं आहे, 45 मिनटं पाणी थांबणार होतं, पण जवळजवळ आता तासभर झाला पाणी चालू आहे। आणि आता अशी परिस्थिती आहे की गेले 3 दिवस रस्त्यावर अजिबात पाणी नव्हतं, पण आता तुम्ही रस्ता बघाल, इकडे दिसत असेल तुम्हाला केवढं पाणी वाया गेलेलं आहे वाया। आणि आता अक्षरशः आमच्या घरातसुद्धा आमच्या तिन्ही गाड्या ज्या काही आहेत, काकाची गाडी आहे आणि आमच्या 2, तिन्ही गाड्या धुवून झाल्यात। लहान मुलांनी आपल्या सायकली धुवून काढल्या आहेत आणि आता गाड्या धुवून झाल्यात। पाणी एवढं झालं आहे आता की असं कधी कधी गोंधळ होऊ शकतो। तुमच्याकडे पाणी तुम्ही कुठलं वापरता, बोर, विहीर, नळ, कुठलं कसं येतं पाणी ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पण आजचा हा जो काही अनुभव होता तो वेगळाच होता, कारण सपोर्टिव्ह थोडाफार प्रमाणात घेतल्यामुळे काय अडचणी येऊ शकतात, कसं डील करायचं असतं, कसं बोलायचं असतं, कशी भांडणं होऊ शकतात पाण्यावरून, ह्याचं एक मला उदाहरण मिळालेलं आहे आज। बघूया आता काय काय होतंय ते।
तर हा सगळा जो काही पाण्याचा गोंधळ आहे तो झाला आणि मग लक्ष गेलं इकडे सूर्याकडे. सूर्यास्त होत होता त्याचा तो कॅप्चर केला आणि मग मी पोचले बांदेश्वर नाटक मंडळीने. आम्ही केळवण ठेवलं होतं श्वेताचं, तर त्याच्यासाठी तिथे गेले होते. छानपैकी सुरुवातीला श्वेताचं इथे औक्षण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी मिळून आणि मग तिच्यासाठी आणलेलं छान छान गिफ्ट जी काही आहे ते तिला दिलं. त्याचबरोबर छान छान फोटो वगैरे काढले. सगळे जमले की मजा मस्तीचा मूड काही वेगळाच होतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं मस्करी करत असतात, मजा करत असतात. तेवढाच एक आनंद सगळ्या टेन्शनपासून लांब व्हायला होतं थोड्याफार प्रमाणामध्ये. नाटकामध्ये छोटासा रोल घेतला यंदाच्या. येणाऱ्या व्लॉग्समधून तुम्हाला ते सगळं कळेलच. पण सगळ्या आम्ही ग्रुपने आमच्या बऱ्यापैकी एन्जॉयमेंट जी काही आहे ती केली होती. फोटो काढताना एकमेकांचे जोक्स जे काही करत होतो त्याच्यातून तर खरंच मजा मस्ती येत होती. असंच हसतं खेळतं वातावरण जे काही पाहिजे असतं ते होतं आणि त्यामुळे सगळ्यांनाच खरं खूप बरं वाटत होतं. असा फोटो काढ, तसा फोटो काढ, असं सगळ्यांचं इकडे चालू होतं चेष्टा मस्करी करायचं. व्हिडिओत कोण दिसतंय, कोण दिसत नाही, फोटोत कोण दिसतंय, कोण दिसत नाही, अशी सगळीकडे चर्चा सगळी सुरू होती. आणि मी व्हिडिओ करत होते त्याच्यामुळे मध्येच ही मला सांगत होती, अगं जरा सांगून व्हिडिओ करत जा, आम्ही नीट बसतो, असं वगैरे चालू होतं. म्हणजे अगदी एन्जॉयमेंट म्हणजे एन्जॉयमेंट सुरू होती आणि वीरा पण होती माझ्याबरोबर. त्यामुळे मी ते विराला धरून मागे होते व्हिडिओ करत. त्यामुळे इथे पिक्चरमध्ये मी काही नव्हते आणि मग नंतर तिला दिलेली भेटवस्तू ती काही आहे आणलेली होती ती सगळ्यांनी आम्ही भेटवस्तू दिली. बरं सेल्फी काढायची का कसा फोटो काढायचा, इकडे रोहित दादा म्हणतोय मी दिसतोय का, तर मी दिसत नाही आहे, मी आता पुढे येतो, असं सगळं इकडे मजा मस्ती सुरू होती. मला तसे बरेच जण सपोर्ट करतात त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. म्हणजे अगदी कैवल्य माझा फोन घेऊन मी जेव्हा नसेन व्हिडिओ घेऊ शकत तेव्हा व्हिडिओ घेतो किंवा फोटो वगैरे काढतो, असं सगळं मला सगळे सपोर्ट करतात. त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. जसं सपोर्ट करतात तसे व्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि इकडे वीरा बघा आमची जीप काढून दाखवते. काकासुद्धा तिथे आला होता आणि मजा मस्ती खरंच खूप म्हणजे छान आनंद वाटला आणि थोडेसे फोटो तुमच्याबरोबर हे शेअर करते. आजच्या दिवसात बऱ्याच गोष्टी घडल्या. कधी कधी असा दिवस जातो ना की असं होतं काहीच घडत नाही आणि आज एकामागोमाग एक काहीतरी सुरूच होतं. म्हणजे सकाळी उठल्यावर पाण्याचा प्रश्न झाला, ते संपलं. तोपर्यंत फेस्टला गेलो, फेस्ट झाला, यात्रेला तिथे जाऊन आलो. त्याच्यानंतर नाटक मंडळीचं केळवण होतं आज एका मैत्रिणीला, तर तिथे गेलो होतो. असं काही बरंच घडत गेलं. तर तुम्हाला व्लॉग्स आवडत आहेत का? आणि समजा एखादी एक 7 दिवसाची सिरीज केली, म्हणजे आता 7 दिवस एक नाश्त्याची रेसिपी दाखवली किंवा 7 दिवसासाठी काहीतरी असं साड्यांचं कलेक्शन दाखवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती आपण माहिती घेतली, असं काहीतरी आपण युनिक जर करत गेलो तर तुम्हाला काय वाटतं? तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी म्हणते कमेंट करा. बरेचसे लोक जे कोणी आहेत ते माझा व्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. त्यांना अजून काय पाहिजे माझ्या व्लॉग्समधून ते जर त्यांनी सांगितलं तर मला नक्की देता येईल. बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत असं असतं. पण त्यांनी जर सबस्क्राईब केलं तर काउंटसुद्धा वाढेल आणि तुम्ही व्हिडिओज बघता त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. पण सबस्क्राईब